दरवर्षी नारायणगाव या ठिकाणी मीनथडी उत्सव भरवत असतो। या उत्सवामध्ये विविध प्रकारच्या व्हरायटीज म्हणजे अन्नपदार्थ असेल, कपडे असेल, महिलांसाठीच्या वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी विक्री करण्यात आणि लाभत असतो। प्रामुख्याने खवय्यांसाठी एक चांगली मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत ठुसेताई आहेत। नेमका कन्सेप्ट काय असतो आणि प्रतिसाद कसा मिळतो आपण जाणून घेऊया। ताई, काय तुम्ही हा जो उत्सव भरवता त्यामागचा नेमका हेतू काय? नमस्कार। गेले 17 वर्ष आम्ही हा उपक्रम चालवतो आहे। माननीय राजेताई बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा जो इंद्रधनु ग्रुप आहे याची आपण स्थापना केली। या इंद्रधनु ग्रुपचा मूळ उद्देशच असा आहे की महिलांसाठी व्यासपीठ तयार व्हावं आणि मग ह्याच्यामध्ये आपण महिलांकडनं मेंबरशिपचे 500 रुपये अवघे घेतो आणि त्याच्यामध्ये आपण वर्षभर त्यांना कार्यक्रम देतो। एक सुंदर गिफ्ट असतं, एक नाटक फ्री असतं। यावर्षी आपण शिकायला गेलो एक हे प्रशांत दामलेंचं नाटक आणलेलं होतं आणि ते 1000 महिलांना पण फ्री दाखवतो। आणि त्याच्यानंतर मुख्य आकर्षण असतं म्हणजे आहे मेनथडी जत्रा। यावर्षी या मेनथडी जत्रेमध्ये जत्रा म्हणजे नेमकं जसं मीनथडी म्हणजे मीना नदीचा किनारा बाबा, तर मीना नदीच्या किनाऱ्यावर भरणारी ही आपल्या सगळ्यांची आवडती जत्रा महिलांची, म्हणून मीनथडी जत्रा असं आपण हिचं नाव दिलेलं आहे। काय त्याच्यामध्ये काय याचं महत्त्व नेमकं काय, किंवा कुठले कुठले स्टॉल लागतात आणि ते लोकांसाठी खवय्यांसाठी कसे उपयुक्त? यावेळेस सर 110 स्टॉल लागलेले आहेत आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं म्हणजे फॅन्सी ड्रेस मटेरियल, साड्या, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ, अगदी पुरणपोळी मांड्यांपासून ते मासवडी, शेंगोळी, पिझ्झा, बर्गर सगळं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सात्विक पद्धतीनं महिलांनी स्वतःच्या हातानं बनवलेले हे पदार्थ असतात। शाकाहारी का मांसाहारी? शाकाहारी। आपण शाकाहारी मेनथडी जत्रा आहे आणि याच्यामध्ये आपण फक्त शाकाहार हाच जास्त महत्त्वाचा आहे करून आपण काय केलेलं आहे, शुद्ध आहार, सात्विक आहार, आणि आपण इथे फक्त शाकाहारच भरवतो। जाधवताई, तुम्ही काय सांगाल या यात्रेचं जत्रेचं महत्त्व काय? सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आणि बाकीच्या महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांना उभा करण्याचं काम करतो। साधारणतः किती दिवस ही यात्रा भरते? 2 दिवस। आता 2 दिवसामध्ये किती रुपयांचा टर्नओव्हर तुला डाळलं? जवळजवळ 1 कोटीपर्यंत। त्याचं इंद्रधनुला किती मार्जिन? मार्जिन नो मार्जिन, फक्त महिलांना उद्योग व्यवसाय वाढवावा, त्यांच्या पुढील आयुष्याला त्यांनी मदत व्हावी। स्टॉलचं भाडं किती? 15। ही जी जागा आहे ही जागा ही तुम्हाला फुकट असते, त्याचं भाडं असतं? भाड्याचं पण आणि सगळ्या गोष्टीचं भाडे, त्याचं पण पैसे पेड। राजेश्रीताई बोरकर एक ब्रँड आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही जत्रा भरवली जाते, यात्रा भरवली जाते। मीनथडी जत्रा या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत। काय काय स्टॉलमध्ये काय ठेवलं आहे? नाही, नेक्स्ट टाइम ठेवू रिस्पॉन्स असला तर। काय दरवर्षी कसा प्रतिसाद मिळतो? आम्ही फर्स्ट टाइमच लावलेला आहे, आता बघूयात कसं आहे काय। जर आपण या ताईंशी पण बोलूया। मुंबईहून आलो, हे मुंबईवरून आलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज साडीज आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही? मी आज माझं मेनथडीमध्ये 3रं वर्ष आहे। एकदम अप्रतिम वर्ष। प्लीज नक्की विजिट करा नारायणगावकरांना। काय वेगळं पण काय जाणवतं? जे त्यांची कमिटीवर मेंबर आहेत खूप सपोर्टिव्ह आहे, खूप आम्हाला हेल्प करतात। मी वर्षातून एकदाच यांना भेटते, पण एक आपुलकीपणा असतो यांच्यामध्ये। एवढ्या लांबपर्यंत येतात काय? इथे यांच्या प्रेमासाठी येतो आता आम्ही। पहिले सेलसाठी येत होतो, आता प्रेमासाठी येतो। राहायची व्यवस्था इथे आमचे मामा मामी आहेत, माझे मामा सासरे आहेत शेरकर, त्यांच्या घरी राहतो। आपण केलेली आहे महिलांची काय व्यवस्था। मुक्ताई मंगल कार्यालय पण त्यांच्यासाठी एक रूम घेतलेला आहे रेंटवर, आणि ज्या नगर वगैरे पुणे या ठिकाणून आलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण मुक्कामाची सोय पण केलेली आहे। या ठिकाणी नक्कीच प्रकारचा उपक्रम यांनी राबवलेला आहे। मोठा प्रतिसाद मिळतोय। इथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं विकायला ठेवलेली आहेत। करवंदाचा सिरप आहे, कोकण प्रॉडक्ट्स भरपूर चांगल्या प्रकारचे। ताई, काय सांगाल? पुरुषांसाठी म्हणून या
पुरुषांसाठी काही शक्यतो वस्तू नसतात म्हणून आम्ही तो ठेवण्यासाठी मुद्दाम हे सुतीमध्ये कुर्ते आणि बंड्या ठेवलेल्या आहेत, अशा शबनम ठेवलेल्या आहेत. कुर्ता केवढ्याला बंडी ही 300 रुपयाला आहे, आणि कुर्ता कुर्ता 400 रुपयाचा आहे. आणि शबनम ती किती? 10% सवलतीमध्ये सगळ्या मग आता तिन्ही. तुम्ही किंमत सांग. काय पुस्तकं वगैरे काय हे सगळे लहान मुलांसाठी आहेत. त्यांना छान विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत याकरता आम्ही गोष्टींच्या रूपाने त्यांना ही पुस्तकं इथं मुद्दाम ठेवलेलं आहे. याच्यामध्ये एक मॅजिक पुस्तका सेट एक सेट ठेवलेला आहे. हा रियुजेबल आहे. याच्यावर आपण मार्कर किंवा स्केचपणे लिहिलं तर ते ओल्या फडक्याने पुसलं की पुन्हा ती वही आपल्याला वापरता येते आणि आपलं अक्षर सुधारावं लहान मुलांचं, याच्यासाठी आम्ही खासा प्रयत्न केलेला आहे. तर काही जरी लिहिलं आपण अगदी महिनाभराने जरी साधं ओला फडकं करून घ्यायचं, त्यांनी हे पुसलं तर पूर्ण स्वच्छ होतं. निघून जातं. पुन्हा वापरायला येते. हो, याच्यावर म्हटलंच आहे त्यांनी सेव्ह पेपर, सेव्ह ट्री, सेव्ह नेचर. हे थँक्यू. पर्यावरण पूरक आहे, रियुजेबल आहे. पुन्हा पुन्हा वापरते. वापर. मी खूप मोठा प्रतिसाद आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी या ठिकाणी उपलब्ध आहेत. अर्थात या सगळ्या वस्तू स्वस्त जरी असल्या तरी ओरिजिनल सोन्याच्या वाटतात. आणि काय सांगाल तुम्ही या जत्रेविषयी? तुमचं हे पहिलं वर्ष का किती वर्ष? पहिल्यांदाच लावलाय मिस्टर. पहिल्यांदाच लावलं. बघूया, ताईंचं पहिलं वर्ष आहे. असा प्रतिसाद मिळतो. इथे खवय्ये गल्ली पण आहे. उद्या खायला वस्तू आहे. किंमत काय आहे? पाणीपुरी, शेवपुरी, पुरी आणि रगडापुरी एवढ्याला डिश? 30 रुपीज. हे कितवं वर्ष तुम्ही इथे येत आहे? हे आमचं पहिलंच वर्ष आहे. याच्या आधी आम्ही शिवजयंतीमध्ये जुन्नरमध्ये स्टॉल लावला होता. राजश्रीताई बोरकर यांच्या ह्या उत्साहाला तर प्रामुख्याने महिलांसाठी ज्या उपयुक्त वस्तू आहेत येऊ लागलेल्या आहेत आणि लावायचं काम चालू आहे. महिलांसाठी वेगवेगळे ताईंशी बोलूया. ताई, तुम्ही या जत्रेमध्ये यात्रेमध्ये सहभागी झालात. काय पहिलं वर्ष, यापूर्वीचा प्रतिसाद कसा? नमस्कार सर, मी राजश्री चौधरी. राजश्री कलेक्शन हे माझं यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम ID सुद्धा आहे आणि मी घरगुती व्यवसाय करते. मी मागच्या वर्षीच या नारायणगावच्या यात्रेमध्ये एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावला होता. खूप सुंदर प्रतिसाद मिळाला म्हणून याही वर्षी मी परत स्टॉल लावलेला आहे आणि भरपूर कस्टमर असतात, खूप गर्दी असते आणि इथं स्टॉल लावल्यावरती खूप चांगला सेल होतो. कस्टमर बेससुद्धा खूप चांगला मिळतो. जुन्नर तालुक्यामध्ये इंद्रधनु ग्रुप आणि राजश्रीताई बोरकर एक ब्रँड आहे. आपल्यासोबत प्रियांकाताई बोरकर आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही या उत्सवाविषयी? आपण इंद्रधनु ग्रुप, राजश्रीताई बोरकरांनी इंद्रधनु ग्रुपची स्थापना केली आणि स्थापना करताना त्यांनी हा विचार केला होता की कुठेतरी महिलांना यातून नवीन संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि ज्या बचत गटाच्या महिला किंवा ज्या छोटा छोटा व्यवसाय करतात ह्या सगळ्या महिलांना एक व्यवसायाची जोड मिळाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी ह्या मिंथडी जत्रेचे नियोजन केले. आज आपली 17व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत आणि सगळे स्टॉल असे, काही पहिला वर्षे, काहींचं 10वं वर्षे, काहींचं 11वं वर्षे, सगळ्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. इथे अनेक लोक शॉपिंगसाठी येतात, जे खवय्ये असतात ते खाण्यासाठी येतात आणि यात सगळ्या इंद्रधनु मेंबरची सगळ्यांची खूप मेहनत असते. राजश्रीताई बोरकरांची तर खूप मेहनत असते, त्याचबरोबर सगळे जे पिलर्स आहे त्यांची खूप सारी मेहनत असते. आमच्या अध्यक्षा प्रांजलताई भुतडा असतील, ह्यासुद्धा ह्या वर्षीच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी भरपूर मेहनत या कार्यक्रमासाठी घेतलेली आहे. धन्यवाद. राजश्रीताई बोरकर आणि इंद्रधनु ग्रुप म्हटलं की महिलांसाठी वेगवेगळे प्रामुख्याने महिलांच्या कलागुणांना देखील या ठिकाणी वाव दिला जातो. या घरगुती वस्तू आहेत, म्हणजे कौटुंबिकासाठी बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. त्या ठिकाणी काहींनी आलं आणलेलं आहे, हळद विक्री ठेवलेली. तर आपण काहींशी बोलूया. काय याचं रेट काय, बाजारभाव काय, काय काय विक्रीला आणले? नाचणीच्या पोंगळ्या आहे, नाचणीचे पापड आहे, उडदाचे पापड आहे, तांदूळ, काय सगळं आयुर्वेदिक? सगळं आयुर्वेदिक आहे आणि ओली हळदी. ओली हळद
किती वर्ष तुम्ही मार्केटमध्ये हा व्यवसाय करता? 18 वर्ष झाले. 18 वर्ष. प्रतिसाद खूप चांगला आहे. हा चांगला आहे. चला उद्या पण 2 दिवस तुम्हाला प्रतिसाद काय सांगायचे? नाही काही अच्छा अच्छा. आपण या ठिकाणी पाहतोय खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. विविध स्टॉल लागलेले आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी विकायला आहेत. तर आपण ताईंशी बोलूया. नमस्कार. आज सहभागी झालेला आहात, आता उद्यापासून आहे, कसा प्रतिसाद? माझं 2रं वर्ष आहे. अतिशय छान नियोजन असतं आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी एक उत्कृष्ट नियोजन, एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. तर खूपच छान आहे, प्रतिसादही चांगला असतो. राजश्रीताई बोरकर त्यांच्या सहकार्याने महिलांसाठी व इतर सगळ्यांसाठी खुलं दालन या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी, अगदी खाऊ गल्लीपासून ते वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी विक्री खायला पण आहे. तर आपण असं फुकट खाणं योग्य नाही, शेवटी जावी आणि टेस्ट नेमकी कशी असेल जरा खाऊन बघूया. मग ताई काय नेमकं काय काय इथे वस्तू विक्रीला आहे? माझ्याकडे बाजारभाव नाचणीचे पापड, बाजरीचे पापड, ज्वारीचे पापड, आपल्या तांदळाच्या साल पापड्या, उपवासाचं साबुदाणा बटाटा चकली, उपवासाचे पापड, कुरडई गव्हाची, असे सगळे पदार्थ आहेत. पहिल्याच वर्षालिकेच्या पूर्वी पण यायचे ते? मी 17 वर्षापासून माझं स्टॉल आहे. इंद्रधनुची मी मेंबर सुरुवातीपासून आहे, 17 वर्षापासून. इंद्रधनु ग्रुपसाठीच नाही तर सगळ्यांसाठी हे दालन खुलं आहे. महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदीला येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी या ठिकाणी विक्रीला येतात. महिलांसाठीच्या विविध वस्तू या ठिकाणी सेल होत असतो. दूरवरनं लोक या ठिकाणी खरेदीला पण येतात आणि दुकान लावायला पण येतात. ताई तुम्ही कुठून आलात? मी नारायणगावचीच आहे, वारुळवाडीला. माझं काय काय सेल करताय? माझं आदिशिवाईचं हे शॉप आहे. ब्रँडचं नाव माझ्याकडे हँडलूम, कॉटन, महेश्वरी, सगळ्या प्रकारच्या इथे साड्या. पहिल्यांदा आलं की पूर्वी पण यायचे? नाही, मी गेली 3 वर्ष करते. कसा प्रतिसाद आहे? अप्रतिम प्रतिसाद आहे. इंद्रधनु ग्रुप, राजश्रीताई बोरकर या सगळ्यांचं काम चांगलं असल्यामुळे आपण पाठीमागं पाहतोय खूप चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी सेलसाठी ठेवलेल्या आहेत आणि सगळी माणसं या ठिकाणी, महिला मंडळी किंवा पुरुष मंडळी देखील या ठिकाणी येत असतात. हो हो. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे खाऊ गल्ली आहे, प्रामुख्याने महिलांसाठीच्या व्हरायटीज. दागिने असं म्हणणार नाही, परंतु हल्ली सोन्याच्या दागिन्यांची चोरी होते. अशा प्रकारचे जर दागिने घातले तर कळणार पण नाही सोन्याचे आहेत का कमी काय तर सोन्याचं जे क्वालिटी हे दागिने जर कोणी पाहिले ना तर म्हणणार नाही चोरटेसुद्धा खोटे आहेत. पण ते निश्चित आहे हे दागिने ओरिजिनल नाहीत. महिलांनो या ठिकाणी या तळी यात्रेचा आनंद घ्या, स्वतःचे दागिने पण जपा आणि या ठिकाणी खरेदी मोठ्या प्रमाणात करा. प्रतिसाद सगळ्यांना मिळायला हवा. आलवाडीच्या ताई आपल्यासोबत आहेत. दरवर्षी त्या या ठिकाणी प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होत असतात. ताई काय काय विक्रीला आहे आणि हळदीविषयी वेगळं काय महत्त्व? वेगळं काय सेंद्रिय हळद आहे, घरगुती चांगली प्रकारची. काय ताई तुम्ही काय? नमस्कार. काय वेगळं? नमस्कार. आपली घरगुती सेंद्रिय हळद आहे आणि हळदीचं ज्या हळदीत कुरकुमींचा घटक चांगला, ती हळद चांगली आरोग्यासाठी. आणि आपली ही सेलम जातीची हळद ही आपण सांगलीवरनं बियाणं आणून आपल्या शेतात लावलेलं आहे. किती वर्षापासून तुम्ही इथे येत असता? 4 वर्ष झाली आता. कसा प्रतिसाद मिळतो? खूप उत्तम प्रतिसाद आहे आणि आम्हालाही चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं. त्यामुळे इंद्रधनु ग्रुपचंही आम्ही आभार मानतो. इंद्रधनु ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या विविध ज्या वस्तू तयार करतात त्यांना एक खुलं दालन आहे. प्रतिसाद चांगला मिळतोय. मी पुन्हा तेच सांगेल, राजश्री बोरकर आणि त्यांचा इंद्रधनु ग्रुप यांच्या माध्यमातून सुरू अनेक वर्षाचा हा इतरांसाठी निश्चित आयडॉल ठरतो. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.